नमस्कार, मी सागर चव्हाण, अंबडपाल, कुडा अंबडपाल. तर गुरुविद्या म्युझिकल हार्मोनियम फॅक्टरीचा मालक. तर आमच्याकडे जुनी पेटी घेऊन, म्हणजे बरीच जुनी होती पेटी आणि तिचा पूर्ण काम करूचा, म्हणजे कशासाठी आम्ही नवीन लुक हे आम्ही करतोच. तर व्हिडिओ करू असा विषय की काही प्रॉब्लेम, म्हणजे असं एक त्या विषय घडलो की तुम्हाला हे टाकतो की जॉब कार्ड आमच्याकडे बनला आता, व्हिडिओ टाकतो मी. श्री महालक्ष्मी प्रसादित भजन मंडळ, रेवताळे, मालवण यांची पेटी आमच्याकडे येलेली. तर काय आला विषय, यांचा बरंच काम होतं. 3 भाते होतं, ट्युनिंग होता, पेटी शो, सर्व्हिसिंग, पूर्ण फर्निचर. आमची पेटीचं काही पूर्ण डॅमेज होती, तिची फर्निचर खराब. पेटी बॉक्स म्हणजे हल्लो होतं, तो रिपेअर करणं सगळं असं इतक्या एवढं बनतं. बिजागर पूर्ण सगळी नवीन बनवण्यात, पूर्ण कीबोर्ड, त्यानंतर फुल लुक, म्हणजे जर आम्ही आता पेटी आमच्या देतो तो लुक त्यांना होय होतो. पण त्यांना ती पेटी विकूची, कारण सूर चांगले होते खरोखर. तर त्या सुरात ते ठेवून, म्हणजे त्यांना नवीन घेऊची नव्हती, की जुनीच पेटी आपल्याला हवी आहे, पण ती नवीन लुकमध्ये. फुल कीबोर्ड शिवण पॉलिश, फुल लुक नवीन करणे, आणि हँडल जे बारीक होते ते मोठे नवीन हँडल टाकणे. पूर्ण हँडल झाल्यानंतर पंच कवर, जर आपण 3,000 2,500 मी देतात पंच कवर, त्याचा आपण त्याच्यात ॲड केला होता. याचं बिल होतं 25,000 रुपये. त्यांनी ॲडव्हान्समध्ये माझ्याकडे भरलेले 15,000 रुपये. आमच्याकडे जॉब कार्ड बनतात, सर जॉब कार्ड बनला जाता, की उगाच असा कोणी इलाका घेतला सांगितलं असला विषय होत नाही. तर त्यांनी आमच्याकडे पेटी दिली आणि त्यांना काहीतरी विषय झालो की त्यांना अचानक पेटी होईल, कोणाकडे तरी गेले. आणि विषय आलो असो की कोणतरी माणसाने सांगितलं की तुमची पेटी काय आली. तर इकडे आमच्याकडे कामाक सोडली. तर त्याला सांगितलं, अरे तू इकडे कामाक सोडली, तर ती आता तुझं काम एकदम बाद होताला, तर आमचा होता नाही तुझा, किंवा तुमचा आता पेटी संपल्यात जमा असं विषय झालो. तर ते तेव्हा खूप टेन्शनमध्ये येईल. त्यांनी का मला एकदा पण कॉल करून सांग नाही की पेटी झाली, आमची तारीख दिली आता. त्यांची पेटी होती 16/9/2025 आणि 25/11 पेटी ती देऊची होती. त्यांची पेटी त्याविषयी जरा लेट झाली, कारण पावसाच्या वातावरणात आम्ही पॉलिशचं काम करून नाही, किंवा इतर फर्निचर काम होणार नाही, कारण की फेविकॉल असता किंवा लाकूड जो वापरला आता फुगलेला असता, तर थोडा नंतर ऊन पडल्यानंतर आळला आता, म्हणजे आम्ही त्या वापरू नाही, कारण काय नंतर ते गॅपी पडतात. जसं ऊन पडल्यानंतर थोडंसं सगळं पाणी सुकलं आता, तेव्हाच त्या लाकूड वापरू चालतं. तर त्यांना ते टेन्शनमध्ये, ते काल आमच्याकडे पेटी नेण्यासाठी येते. काल म्हणजे साधारणतः तारीख एक 8 नाही जास्त, एक 8-9 तारखेच्या दरम्यान येईल ते. तर त्यांनी पेटी बघितली, त्यांना आवडली सगळ्याला. त्याच्यानंतर त्यांनी आमका सांगितलं, कथन केला की बाबा या असा विषय होतो, तर आमका झोप नाही, कारण त्या पेटीक मेंटेनन्स देणारा माणूस वेगळं होतो आणि सांगणारे वेगळे होते. सगळे एकत्रच येऊन गेले होते. पण नेमकं असं मला दुखी की अरे आपण दिली होती जागेवर चुकीची काय आहे, कारण एखाद्या माणसाने सांगितल्यामुळे त्यांना आता खूप ह्या झालं ना, काही त्यांनी कॉल बिल करूनही दाखवले गेले म्हणतात. पण ते एकदम टेन्शनमध्ये येईल की बाबा होतं काम काय होतला का नाही, का आता आमच्या पेटी बातच झाली. तर ह्याच्यासाठी आमचा व्हिडिओ कॉल झालो की बाबा, ह्याच्या आधी लोक सांगत होते की तुम्ही लाईव्ह व्हिडिओ करा तुमच्या काय करणार, कारण आम्ही केवढा काळाचं एवढं वेळ नसल्यामुळे त्या होत नव्हता. तर असे लोक काही सांगत असतात, काही लोकांना सांगत असतात. आमचा पहिल्यापासून विषय असा होतो की आम्ही व्हिडिओ काही टाकायचं नाही, काय नाही, कारण काय जा काम करतो वेळ पण नसायचं. प्रत्येकाचा आमचे कस्टमर जेवढे बघतात काय असतात, नाही म्हटलं तरी 10-15 गुंठ्यामध्ये आमचा ह्या सगळा प्रोजेक्ट चालता मोठं सगळं पेटी बनणं काय असं. तर आणि प्रत्येक कस्टमराक जा आम्ही सांगतो का नाही, तुमका प्रॅक्टिकली दाखवलं तर कशामुळे काय होता, कशामुळे, कारण तुमच्या समोरच खोलली जाता पेटी, आणि त्याच्यानंतर तुमका बजेट दिला जातं. तुमका कोटेशनमध्ये पण तुमका असे दिले जाते की बाबा तुमका खायचं काम करू तुम्ही करू शकता. 3 टप्पे दिले जातात, बाबा मी चालू करू इतके ह्या विषय खर्चा, तुमका ह्याच्या ॲडव्हान्स काम करतो एवढा असा खर्चा, त्याच्यापेक्षा आणि अतिशय तुमका बाबा टॉपचा काम करतो, म्हणजे बाबा तुमका नवीनच दिसा होई किंवा आणि काय असतात, तर तसा तुमका त्या बजेट दिला जातं. प्रत्येक कस्टमर सगळ्यांका दिला जातात, कारण आमचे जुने कस्टमर याच्याला सांगतील तुमका. पण काही लोक असे ना ह्याच्यावर व्हिडिओ करू लागलो की आपण तिकडे जाऊकत नाही, पोचाक नाही, बघूक नाही, त्याला काय असा काय माहिती नाही, पण उगाच बदनामी करायची, बाबा इकडे असा आला तिकडे असा. आणि ही बदनामी मग 2-4 ठिकाणी एकदा ऐकायला गेलेलीच, पण तेवढा काम लक्ष देत नाही का बस चला. पण आता असं की ते लोकही बोलले की बाबा खरोखर आम्ही झोपाक नाही, अक्षरशः एवढ्या काय म्हणतो तो
काम चालू होता, म्हणजे दिला पेटी कशी होता काय होता, उद्या मंडळाचे लोक आमकां विचारतले काय झाला असं. त्याच्यासाठी आम्ही काय केला, म्हटलं तो व्हिडिओ करू, आता करून तुमका ह्या करूया. ह्या आता व्हिडिओमध्ये तुमका पहिली पेटी कशी मला ते काय ॲक्च्युली पहिला त्याचा मी काय लूक तर करूक नाही, कारण काय एवढा माहिती नव्हता आमकां. पण नेक्स्ट टाईमला आता आमच्या कारखान्यातले तुमका पहिले इल्लेले पेटी आहे, कस्टमर कसे घेऊन येतात आणि तुमका ते काय त्याची परिस्थिती आणि कशी पेटी गळतात बनवले जातात, हे तुमका मी आता व्हिडिओ करून तुमका रेग्युलर लाईव्हमध्ये सांगेन. तर मी असं मी कधी येऊक नाही, पहिल्यांदाच दिलं हो. आणि ज्याचे काही त्यांची फोटो माझ्याकडे असतात किंवा त्यांनी दिलेले काही त्यांचे असतात जुन्या पेटीचे, ते मी तुमका आणि त्याच्यानंतर पेटी बनल्याचा पूर्ण व्हिडिओ मी काढला आहे, तो तुमका दाखवत आहे. आणि त्यांचे म्हणजे त्यांनी काय बोलले सांगितलं नाही काय तुमका त्या पूर्ण व्हिडिओत असा, आणि पेटीची काय कंडिशन करून दिली ह्या पैशात. म्हणजे तुमका पूर्ण नवीन पेटीसारखीच पेटी जेवढी 50 वर्ष येईल का 60 वर्ष येईल असतात ती डबल होती, एवढा त्याचा काम केलेलं असतं. आणि ह्याच्यासाठी आमकां ह्यो खटावडा करूचो लागलो आणि व्हिडिओ करूचो लागलो, कारण ह्या आमकां व्हिडिओ करूची आमकां अजून काही सवय नाही की माहीत नाही. फक्त लाईव्ह कस्टमरचे ह्या पहिला मी स्टार्टिंगला करी, पण त्यांच्यानंतर वेळ कमी असल्यामुळे ते आमकां आता होई नाही शक्य. आणि झाले व्हिडिओ कधी आमकां सेंड करू तेवढं वेळ नसतो. आता स्पेशली मी हा करतले, कारण काय माहिती आहे, जा सोना माझ्याकडे आहे का चांदी आहे माझ्याकडे आहे, ह्या लोकांनी ठरवायचा. आणि काही लोक त्या काय माहितीच नाही, फक्त नावच ठेवायचं किंवा त्याचे काही आपलेच माणूस बाबा त्यांचा फक्त काय करतात. पण ह्या तफावत काय असतात म्हणजे कस्टमर आपला तुम्ही मायबापाचा ते जागू शकता बाबा, तिकडे सोना विकता का हळे सोना बघता का किती कामगार काम करतात किंवा कसा काम पद्धतीत काम केला. आमच्याकडे अशी पद्धत आहे की प्रत्येक ह्या कस्टमरला आम्ही जसा काम आमच्या कारखान्यात घडता काय काय असं घडतं तर आम्ही प्रत्यक्ष नेऊन दाखवतो बाबा ह्या असा ह्या वर्किंग असं चालू असा. फक्त विषय काय जाईल की आम्ही काय व्हिडिओ कधी करूक नाही किंवा व्हिडिओमध्ये मी टाकूक नाही. पण आता नेक्स्ट टाईमला आतापासून म्हणतो की मी तुमका प्रत्येकी लाईव्ह काम तुमका आमच्या चॅनलला मिळाल, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब व्हा, सदस्य व्हा आणि शेअर करा, तुमची काय कॉमेंट असं सांगा. पण ह्या तुमका आता प्रत्यक्ष कारण ह्या मी याच्यावर लक्ष देऊ नका, कारण काय ठीक आहे. पण खरोखर आता काही लोक मायबाप असे प्रेक्षक आपले कस्टमर आमचे असतात की त्यांना माहिती नाही, त्यांना ऐका नाही माहिती आहे बघितला, पण ते ॲक्च्युली हे होता का नाही किंवा खसून आणून विकतात की कसा काय होता. एवढं मोठं प्रोजेक्ट केलो आम्ही, बघितलं किती तरी पोरगे काम करतात आणि 101 कलाकार असे नाही की बाबा हे असतात की ते असेच नाही. तुम्हाला कट्टोकोट म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी ना की परफेक्ट म्हणजे मी बघून 10 पीस घ्यायचे एका समोर बघायचे एवढा की एकच लावला असा नाही. असं विषय आमच्या कारखान्यात होत असतात. पण ह्याच्यासाठी आता रेग्युलर तुमका मिळत होतील, ह्याच्यासाठी तुमच्या आमच्या चॅनलचे सदस्य व्हा आणि तुमका आता पुढचा व्हिडिओ आमका पुढे दिसाल, तुम्ही बघा नक्की.
गावडे. आम्ही मालवण रेवतळावरून आलो पेटी घेऊन. आम्हाला कोणीतरी असं सांगितलं की अमुक ठिकाणी पेटी द्या, आम्रपाली या ठिकाणी सुंदर पेटीचं काम करून दिलं जाईल. तर आमची पेटी एकदमच हे झालेली, हाते बिते संपूर्णच गेलेले, आवाज पण येत नव्हता पेटीचा. पण आज या ठिकाणी आम्ही पेटी दिली करायला, पण खरोखर एकदम असं उत्कृष्ट काम केलेलं आहे पेटीचं. गुरुविद्या म्युझिकल यांच्या मार्फत आमचं काम सुंदर करून दिलेलं आहे. काही लोक आम्हाला सांगत होते, सांगितल्यावर अमुक ठिकाणी पेटी आम्ही दिली, परंतु त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही चुकीच्या ठिकाणी पेटी दिला. त्याच्यामुळे आम्ही थोडेसे टेन्शनमध्ये होतो. पण आता ज्या इथे आम्ही येऊन पेटी उघडली, वाजवून बघितली, खरोखर समाधानकारक काम केलेलं आहे आम्हाला. म्हणजे जशी आम्हाला हवी तशी पेटी आम्हाला करून दिलेली आहे. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.